नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व ॲग्रिकॉस आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। खूप दिवसानंतर आपण ॲग्रीचं लेक्चर घेऊन येतोय आणि ही जी लेक्चर सिरीज आहे ही आजच्या दिवसासाठीच नाही आहे, तर पुढची जी काही महाराष्ट्रातल्या जी काही चारही कृषी विद्यापीठाची जी काही भरती होणार आहे त्या भरतीसाठी रोज न चुकता आपण एक लेक्चर त्यांच्यासाठी मोफत घेणार आहोत। म्हणजे कृषी विद्यापीठाची भरती होईपर्यंत आपल्या YouTube चॅनलवर मी तुमच्या समोर असणार आहे मित्रांनो। रोज डेली संध्याकाळी आपण एक टाइम ठरवून टाकू। मी शक्यतो लाईव्हच असेल, कारण की आज मी रेकॉर्डेड लेक्चर रेकॉर्ड करून तुम्हाला का टाकतोय याच्या मागचं एक रिझन आहे। रिझन म्हणजे दुसरं काही नाही आहे, इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे मी रेकॉर्डेड करतोय। जोपर्यंत आपण वायफाय राउटर बसत नाही तोपर्यंत आपण रेकॉर्डेड लेक्चरच अपलोड करूया, त्यानंतर आपण लाईव्ह सेशन सुरू करूया। तुम्हाला असं वाटत असेल की पाठीमागं माझ्या स्क्रीनवरती महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत, पण मास्तरनी एकाच कृषी विद्यापीठाला प्राधान्य दिलंय। म्हणजे असं काही नाहीये, चारही कृषी विद्यापीठ शिक्षण संशोधन आणि विस्तारचं काम करतायत, यामध्ये तीळ मात्रा शंका नाहीये। परंतु नवीन पदभरतीच काढत नाहीये, याच्यावर थोडासा मी नाराज आहे असं म्हणायला हरकत नाहीये। म्हणजे आहे त्याच मनुष्यबळावरती आहे त्याच लोकांवरती काम चालवत आहेत, परंतु काही दिवसातच नवीन भरती आहे, यामध्ये काही शंका नाहीये। तुम्हाला एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, मी हे या ठिकाणी माझ्या पाठीमागं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचा एक जी लोगो आहे हे लोगो वापरलाय। याच्या मागं रिझन असं आहे की आपल्याला सर्वप्रथम आज मी पहिल्यांदा तुमच्या समोर आले, म्हणजेच मला तुम्हाला एवढं सांगावं लागेल की पेपरचा पॅटर्न कसा असतो हे आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल। मी यूट्यूबवरती मागे मला वाटतं 1 वर्ष झालं असेल, 1-2 वर्ष झाले, अकोला कृषी विद्यापीठाचा पेपर आपण टाकला होता। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलानं या विद्यापीठाने कृषी सहाय्यक या पदाचा जो पेपर घेतला तो पेपरवरती आपण ॲनालिसिस केलेलं होतं। आणि मी जे आज पेपर तुम्हाला ॲनालिसिस करणार आहे, जे काही 100 प्रश्न असणार आहेत त्याच्यापैकी 60 प्रश्न हे ॲग्रीचे असणार आहेत। आणि ह्या 60 प्रश्नावरती म्हणजे नेमके कोणत्या पद्धतीचे हे प्रश्न असणार आहेत त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करायचं आहे। मी तुम्हाला एक सांगतोय, कारण की काही विद्यापीठाचा पेपर IBPS घेऊ शकतो, तर काही विद्यापीठाचा पेपर TCS घेऊ शकतं। अजून कन्फर्म नाही आहे, परंतु 31 डिसेंबर 2025 पर्यंत IBPS आणि TCSच भरती करणार आहे। म्हणजे कृषी विद्यापीठाची होणारी जी काही भरती आहे ती भरती IBPS किंवा TCS याच्या मार्फतच होईल, याच्यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाही आहे। म्हणजे आपण रोज जी काही लेक्चर सिरीज आहे याला आपण मॅरेथॉन असं नाव देऊया। या मॅरेथॉन जी काही सिरीज आहे यामध्ये आपण कधी एखादा टॉपिक बघणार आहोत, कधी PYQ बघणार आहोत, कधी एक महत्त्वाची जी काही परीक्षामध्ये परीक्षाभिमुख जी काही माहिती असणार आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। शक्यतो आपण आलेले जी काही आजचा जो काही पॅटर्न आहे, आजचा जो काही पेपर आहे, कृषी विद्यापीठानं म्हणजेच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीद्वारे हा पेपर घेतलेला आहे पदविकाधारकांसाठी। हा पेपर मागे याच्यावर अनेक मुलं कृषी सहाय्यक म्हणून निवड झालेली आहेत, यांच्यासाठी हा पेपर होता। या पेपरचा पॅटर्न कसा आहे ते आपण बघून घेऊया। हे पेपर नेमकं काय आहे, कोणत्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते आपण पाहूया, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला बी थोडंसं सोपं जाईल। मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, इथं कृषी सेवक नाही मित्रांनो, कारण की कृषी विभागाची जी काही भरती झाली यामध्ये खूप मोठा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला तुम्हीही जबाबदार नाहीत आणि मीही जबाबदार नाहीये। मी मागे एक मेसेज पण केला होता, लग्न ठरलं, मुलगी दाखवली,
मुलगी दाखवल्यानंतर मुलगी पसंत बी पडली आणि लग्नाची तारीख ठरवली. ऐन वेळी लग्नाच्या दिवशीच नवरी बदलली. म्हणजे जी अगोदर बघितली होती ती नव्हतीच, दुसरीच लग्नात उभी केली आणि लग्न लावून दिलं. लग्न लावून दिल्यानंतर असं वाटलं की बाबा आपण पाहिलेलीच मुलगी आहे, पण काही दिवसानंतर कळालं की ही दुसरी आहे. तसा कार्यक्रम आपल्यासोबत झाला. पण इथं असा होत नाही, मी तुम्हाला सांगतोय. कारण इथं कृषी विद्यापीठाचा पेपर हे 2 शिफ्टमध्ये होतो. कृषी विद्यापीठाचा पेपर 2 शिफ्टमध्ये होतो. जर मुलं कमी असतील तर एका शिफ्टमध्ये होईल. सकाळच्या सत्रामध्ये डिप्लोमा किंवा डिग्रीचा पेपर होईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये डिप्लोमा किंवा डिग्रीचा होईल. परंतु दोन्हीही वेगवेगळे असणार आहेत, यामध्ये शंका नाही आहे. पण मुलं जर संख्या कमी असेल, असं तर होतच नाही आहे. कारण काय होतं, काही मुलं असे आहेत की त्यांना दोन्ही पेपर देता येतात. कारण की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक ही मान्यताप्राप्त डिग्री आहे आणि ही डिग्री MPSCला पण चालते आणि ह्या कृषी विद्यापीठाला पण चालते. काही विद्यार्थ्यांनी दोन्ही केलेला आहे, डिग्रीचाही पेपर देऊ शकतात आणि डिप्लोमाचाही पेपर देऊ शकतात. म्हणून तुम्हाला सांगतो, हे 2 सत्रामध्ये पेपर होईल आणि सिलेबस हे दोन्हीचं एक वेगवेगळं असतं. वेगवेगळं म्हणजे ॲग्रिकल्चरच असतं, परंतु जी काही दर्जा जी आहे, हे दर्जा एकदम वेगळा असतो मित्रांनो. लक्षात आलं. म्हणजे कृषी डिप्लोमाच्या मुलांसाठी मी असं सांगेल की सुवर्ण संधी आहे. कृषी सेवक भरती जी झाली महाराष्ट्र कृषी विभागाची, त्यामध्ये 3 वर्षे 18,000 पगार आहे. परंतु इथं जर तुम्ही लागलात तर तुम्हाला 3 वर्षे वगैरे नाहीये. सुरुवात स्टार्ट तुम्हाला फुल पगार असणार आहे. जी काही S8 जी काही पेमेंट पडेल, 40-45 हजार जेवढं काही पेमेंट पडेल, तेवढं पेमेंट तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुम्हाला लागू असणार आहे. कारण की ह्याला कंत्राटी किंवा सेवक कालावधी अजिबात नाहीये. त्याच्यामुळं सुवर्ण संधी आहे. या संधीचं सोनं करायचं आहे. 60 पैकी 60 मार्क मिळवायचेत आणि ते कसे मिळवायचेत त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. आता ज्यांनी अभ्यास सोडलेला होता, ज्यांनी म्हणजे माझं होतच नाही, खूप मुलं असे आहेत की त्यांनी सोडून दिलेलं आहे. परंतु त्यांना भावांनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, कळकळीने, एक मोठा भाऊ म्हणून मी डिप्लोमा आणि डिग्रीच्या मुलांसोबत असतो, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अभ्यासाला पुन्हा सुरुवात करा. मी असं म्हणत नाही की बाबा तुम्हाला जर परिस्थिती असेल किंवा क्लास लावा, असंच मी नाही म्हणत, किंवा कोणाकडेही तुम्हाला जिथं लावायचं आहे तिथं लावा, काही अडचण नाही आहे. पूर्ण तुमच्या मनावर आहे. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, काय करायचं तुम्ही करू शकता. लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला कुठलीच बळजबरी नाहीये की बाबा मीच सांगतोय म्हणून माझ्याकडेच तुम्ही क्लास लावावं, असं नाहीये. व्यक्ती स्वतंत्र आहे. आपण भारतामध्ये राहतो, त्याच्यामुळं काही विषय त्याच्यामध्ये नाहीये. परंतु मी तुम्हाला एकच सांगेल की माझा जो पॅटर्न असणार आहे, मी पॅटर्न तुम्हाला सांगतो. मी एक मागे आताच एक बॅच सुरू केलेली आहे. त्या बॅचचं नाव दिलंय द्रोणाचार्य बॅच दिलंय. मी ती पॅटर्ननुसार बॅच म्हणजे फाउंडेशन बॅच घेतोय. आता बेसिक फाउंडेशन म्हणजे कसं, A to Z फाउंडेशन नावच त्याचं फाउंडेशन दिलं. मी त्या बॅचमध्ये असा एकही पॉईंट सोडणार नाहीये, एक सुद्धा पॉईंट. म्हणजे आपण मागच्या वेळेस आपल्याकडून तीच गफलत झाली की बाबा डिप्लोमा बेसवर पेपर होईल आणि आम्ही डिप्लोमा बेसचा जो सिलेबस दिला होता त्याच्यानुसारच आम्ही अभ्यास केला. पण गफलत अशी झाली की त्यांनी कार्यक्रमच दुसरा केला. त्यामुळं आता नाही, आता आपण बेसिक फाउंडेशन बॅच घेतोय. बेसिक फाउंडेशनचा अर्थ असा होतो की ज्याला ABCD म्हणजे क काकी की येत नाही, तेव्हापासून तिथून आपण सुरुवात करतो. म्हणजे ॲग्रिकल्चरच्या जी काही A आहे, A पासून, ॲग्रीचं A पासून आपण सुरुवात करतोय, जेणेकरून तुम्हाला एकही मुद्दा त्याच्यामध्ये तुम्हाला विसरणार नाही किंवा राहणार नाही. या पद्धतीने आपण घेण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. लक्षात आलं? मग याच्यामध्ये तुम्हाला माझ्यासोबत तुम्ही जुळून राहणारच आहात. मी रोज डिटेल्स कंटिन्यू तुम्हाला सांगतो. असा एकही दिवस जाणार नाही की यापुढे मी तुमचं लेक्चर घेणार नाहीये. जर कदाचित एखाद्या वेळेस होऊ शकतं, पण डेली तुम्हाला मोफत लेक्चर एक भेटेल तुम्हाला. पण आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की बाबा परभणी कृषी विद्यापीठानं जे काही मागे कृषी विद्यापीठाचा जो काही पेपर घेतलेला आहे,
तो पेपर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं नेमकं कसं आहे ते आपण बघूया मित्रांनो. बघा यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की काय आहे पेपर. बघा, ढोबळमानाने जमिनीचा किती टक्के भाग घन स्थितीत असतो. आता ढोबळमानाने काय म्हणताय, हे किती टक्के भाग घन स्थितीमध्ये असतंय असं सांगताय. आता मला सांगा मित्रांनो की आपली ही ढोबळमानाने म्हणजे सरासरी ॲव्हरेज मध्ये सांगा म्हणते. आता काय याच्या मनात आहे काय माहित नाहीये. घन स्थितीत असतो असा प्रश्न आहे. आता इथं 25% दिलाय, इथं 50% दिलाय, इथं 75% दिलाय आणि यापैकी काहीही नाही असं म्हणताय. तर एलिमिनेट करता आलं पाहिजे. प्रश्न जे आहे, प्रश्न जर असेल, एखादा प्रश्न जर आपल्याला जमत नसेल तर त्या प्रश्नाच्या पर्यायावरून सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. आपल्याला माहित आहे जमिनीत 4 घटक असतात. एक 45 आहे, दुसरं 5% आहे, तिसरं 25% आहे आणि चौथं 25% आहे. म्हणजे काही जरी झालं मित्रांनो तर हे जमिनीचा किती टक्के भाग घन स्थितीत असणार आहे. आता हे उत्तर कधीच असू शकतं का 75? कधीच असू शकणार नाहीये. कारण की याच्यामध्ये हे 2 घटक जे आहेत, ह्या 2 घटकामध्ये इथं हवा आहे आणि हे घटक आहे त्याला आपण पाणी असं म्हणायला लागतो. काय म्हणायला लागतो? हवा आणि पाणी असा 2 शब्द आपण याच्यासाठी वापरलेला आहे. बघा याच्यामध्ये जर दुसरा जर विचारलं तर असेंद्रिय पदार्थ, यानी की याला आपण खनिज असं शब्द प्रयोग वापरूया. खनिजे, जी काही जमिनीमध्ये मिनरल्स आहे, जी काही खनिजे आहेत, जमिनीमध्ये आढळणारा जो काही एकजिन्सी पदार्थ आहे त्याला आपण खनिज असं म्हणायला लागतो. आणि जे काही खनिज आहे ते 45% आहे, म्हणजे सगळ्यात जास्त भाग या खनिजांचा असतो. आणि जे काही दुसरा घटक आहे त्याला आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो. सेंद्रिय पदार्थ याला अखनिज पदार्थ सुद्धा असं म्हणायला लागतो. हे आहे 5%. म्हणजे ह्या दोन्हीला मिळून असं सांगताय त्यांनी. काय म्हणताय? जमिनीचा किती टक्के भाग घन स्थितीमध्ये आहे. तर हे दोन्ही म्हणजे घन स्थितीमध्ये काय असणार आहे? हवा घन स्थितीमध्ये राहणार आहे का किंवा पाणी घन स्थितीमध्ये राहणार आहे का? नाही राहणार. मग खनिज आणि सेंद्रिय पदार्थ राहतं. याचं उत्तर येतं दोघांचं मिळून येतं 50%. म्हणून उत्तर आहे 2 नंबरचा ऑप्शन. म्हणजे जमिनीचा किती टक्के भाग घन स्थितीत आहे. तर असं मी म्हणेल की 50% भाग हे घन स्थितीत असतं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. हे किती सोपा प्रश्न आहे बघा. दुसरा प्रश्न बघा, दुसरा तुम्हाला सांगतो दुसरा काय आहे. आता बघा इथं पॅटर्न बघा. म्हणजे तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बारकाव्याने जर केलं ना आता, तर तुमच्याकडे एक संधी आलेली आहे असं मी तुम्हाला सांगेल. हे संधीचं सोनं करून घ्या. असं जर निगेटिव्हिटी जर मनामध्ये असेल, काय माझं होत नाही, मी बघेल कधी होतंय की नाही होत, की असं होतंय म्हणजे आता अभ्यास करून काही फायदाच नाही, खूपच स्पर्धा आहे, असं नाहीये. खास तुमच्या हक्काचं आहे. लक्षात आलं? म्हणजे वेगवेगळं डिप्लोमा करणाऱ्यांसाठी डिप्लोमासाठी पेपर आहे, डिग्री करणाऱ्यांसाठी डिग्रीचा पेपर आहे. आता यामध्ये काय डायरेक्ट व्याख्या दिली. जमिनीतील वाळू आहे, ही पोयटा आहे आणि हे चिकणकण आहे. आता आपल्याला माहिती आहे इथं वाळू, इथं बघा ही आहे वाळू, वाळू बरोबर आहे. या ठिकाणी आहे हा पोयटा आहे. काय आहे? पोयटा आहे. या ठिकाणी काय आहे? चिकणकण आहे. चिकणकण. आता चिकणकण अर्थात याला आपण काय म्हणूया? काळी जमीन असं म्हणू शकतो बरं का, काळी जमीन. आता ह्या काळी जमिनीमध्ये चिकणकणांचं प्रमाण असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता वाळूचे पण 2 प्रकारामध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. एक असते जाड वाळू असते, जाड वाळू असते आणि दुसरी असते तिला आपण बारीक म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? एक जाड असू शकते आणि एक काय असू शकते? बारीक असू शकते. म्हणजे यामध्ये जाड म्हणजे काय असू शकते? 0.2 ते 2.0 mm जेवढा आकार आहे. बघा जाड वाळूचा आकार किती आहे? 0.2 ते 2.0 mm आहे. आता बारीक वाळूचा आकार किती असतं? 0.02 ते 0 ते 0.2 mm एवढा आकार असणार आहे. याचा किती असणार आहे? 0.2 mm असणार आहे. आता हे पोयटा असतो बघा, म्हणजे वाळूपेक्षा लहान. वाळू कशी असते? आता ही इथं आपण म्हणूया ही बांधकामाची वाळू आहे आणि ही वाळू कोणती आहे असं म्हणूया? प्लास्टर करतो ना आपण, एखाद्या बांधकाम करत असताना वाळू चाळून घेतो बघा, त्यावेळेस ती बारीक वाळू होते. त्या कणांचा आकार इथं दिलेला आहे. आता इथं पोयटा आहे. आता पोयट्याचा आकार किती असणार आहे? 0.002. काय असणार आहे? पोयटा 0.002 ते 0.02 mm एवढा आकार ह्याचा असणार आहे. एवढा आकार आहे. आता इथं चिकणकण आहे. चिकणकण म्हणजे काळ्या जमिनीमध्ये याचं प्रमाण सर्वात जास्त असतं.
काळ्या जमिनीमध्ये याचं प्रमाण काय आहे, सर्वात जास्त आहे, म्हणजे ह्याचं काय आहे 0.002 पेक्षा कमी असणार आहे, कमी आहे. हे MM मध्ये असतं बरं का, लक्षात ठेवा, MM मध्ये. लक्षात आलं, म्हणजे एवढं कणांचा आकार आहे. म्हणजे वाळू झालं, पोयटा झालं, चिकणकण आणि काळी जमीन. इथं जमिनीत वाळू, पोयटा, चिकणकण आणि माती, इथं माती आहे, यांचे परस्पराशी असणारे प्रमाण असं सांगते, परस्पराशी असणारं प्रमाण सांगते. आता यामध्ये इथं आपण काय म्हणू शकतो, जमिनीचा फूल तर याला नाही म्हणू शकत, जमिनीची घनता तर तुम्ही याला नाही म्हणू शकत. राहिला प्रश्न 2 याच्यामध्ये, जमिनीची रचना. रचना म्हणजे काय आहे, मांडणी आहे. रचना म्हणजे काय आहे, ह्याला आपण मांडणी म्हणू शकतो. आता यामध्ये सॉइल स्ट्रक्चर आणि सॉइल टेक्स्चर असे 2 आहेत. म्हणजे रचना आणि आपण काय म्हणू शकतो याला जमिनीचा पोत असं म्हणू शकतो. मग ह्यानी काय सांगताय, वाळू, पोयटा आणि चिकणकण यांचे परस्पराशी असणारं प्रमाण म्हणताय. म्हणजे एकमेकाशी परस्पर असणारं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण म्हणजे याला आपण म्हणतो जमिनीचा पोत असं म्हणतो, जमिनीचा पोत असं म्हणतो. आणि रचना म्हणजे याला आपण काय म्हणूया, मांडणी असं म्हणूया. मांडणी असा शब्द प्रयोग आपण वापरूया. मांडणी कशाला म्हणतात, ही आहे, याला आपण मांडणी असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, मांडणी असं म्हणायला लागतो. जमिनीची रचना असेल याला मांडणी म्हणतो. जमिनीचं फूल, जमिनीचं जे काही फूल आहे, फूल तुम्हाला माहित असावं, फूल आपण याला म्हणतो. फूल काय आहे म्हणजे ही एक बेसिक कन्सेप्ट, म्हणजे ग्रामीण कन्सेप्ट आहे बरं का मित्रांनो. म्हणजे कसं म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस एखादी म्हणजे मृग निघतो बघा, जून महिन्यामध्ये आपण 7 जूनला आपल्याकडे मान्सून येतं. मग त्या 7 जून मध्ये ज्यावेळेस मान्सून येतं ना, त्यावेळेस काय होतं की आपण म्हणजे मान्सून पाऊस पडल्याबरोबर जमिनीची सगळी कामं वगैरे अगोदर करून घेतल्यात, पण पाऊस पडल्याबरोबर पेरणीसाठी आपण ती जमीन तयार झालेली असते. मग ती जी पेरणीसाठी तयार झालेली जमीन असते ना, त्याला आपण ग्रामीण भागामध्ये आमच्याकडे त्याला जमिनीचं फूल म्हणतात. मग ह्याच्या काही रिलेटेड नाहीये, उत्तर याचा आहे जमिनीचा पोत आपण असं म्हणू शकतो. आता ही घनता आहे, घनता, जमिनीची घनता ही प्रति चौरस किलोमीटर मध्ये मानवाची घनता असते बघा. आता ही घनता आपल्याला कशामध्ये मोजायचं आहे, ही मोजायची आहे ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर मध्ये आपल्याला मोजायचं आहे, ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर मध्ये. आता घनता ही 2 प्रकारची घनता असणार आहे. एक असणार आहे खरी घनता, कोणती असणार आहे, खरी घनता, आणि दुसरी असणार आहे आभासी घनता. कोणती असणार आहे, आभासी घनता ही असणार आहे. एक आहे खरी घनता आणि दुसरी आहे आभासी घनता. आता या घनतेला आपण काय म्हणतो, आता यामध्ये घनता म्हणजे सॉइल डेन्सिटी, घनता म्हणजेच आपण याला काय म्हणतो, सॉइल डेन्सिटी आहे. आता यामध्ये ही जी काही डेन्सिटी आहे ही दोन्हीमध्ये एक आहे पोर्टिकल डेन्सिटी आणि दुसरी आहे बल्क डेन्सिटी असं आपण म्हणू शकतो. पण यामध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की स्थूल मानाने मातीची घनता किती असते, मातीची घनता किती असते, तर 2.65 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर एवढी ही कशाची, स्थूल मानाने मातीची घनता असते. पण ही घनता मोजण्याचं हे एकक आहे मित्रांनो, हे जी काही घनतेचं ऑप्शन झालं. आता तुम्हाला उद्या असं जर विचारलं, खनिज आहे, खनिजाची घनता किती आहे, खनिज घनता जी जमिनीत आढळणारं खनिज आहे, यामध्ये वेगवेगळे खनिज असू शकतं, मॅग्नीज असू शकतं, लोह खनिज असू शकतं, बॉक्साईड असू शकतं, किंवा अनेक खनिज आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे का. जमिनीत आढळणारा एक जिन्सी पदार्थ कुठलंही असू शकतं याच्यामध्ये, इथं आपण सांगू शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्हाला खनिजाची जर विचारली, खनिजाची किती आहे, इथं 2.5 ते 2.8 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर ही एवढी याची घनता असते. पिकनोमीटरचा वापर केला जातो, पिकनोमीटर लक्षात ठेवायचा, आणि पिकनोमीटरचा वापर करून ही घनता वगैरे आपल्याला पाहता येऊ शकते, हे लक्षात ठेवायचं. हे पोत, ह्याचं उत्तर पोत आहे. घनतेबद्दल तुम्हाला सांगितलं. ही जमिनीची रचना. यावेळेस इथून पुढं दररोज तुम्हाला सांगतो आपण, तर माझा तर असा प्लॅन आहे मित्रांनो की बाबा घटकानुसार, प्रत्येक घटकानुसार पेपर काढणे आणि त्याचं ॲनालिसिस 4 पर्यायाचं करणे, म्हणजे असं राहो की त्याच्या बाहेरचा प्रश्न येऊ नये. मायक्रो पद्धतीनं आता पूर्णतः असं करणं माझं प्लॅन आहे. ओके, आता बघा तिसरा क्वेश्चन काय आहे. आता बघा, पालापाचोळा कुजल्यानंतर जमिनीत कोणते गडद रंगाचे द्रव्य तयार होते. प्रश्न काय आहे,
पालापाचोळा कुजल्यानंतर जमिनीत कोणत्या गडद रंगाचे द्रव्य तयार होते असं सांगते. सिंपल क्वेश्चन आहे, क्वेश्चन काय अवघड नाहीये. आम्ही पाठ करतो. इथं ह्युमस म्हणजे पूर्ण कुजलेला पाला पाचोळा. आता इथं एक कन्सेप्ट आहे आणि इथं आहे पूर्ण कुजलेला सेंद्रिय पदार्थ. पूर्ण कुजलेला सेंद्रिय पदार्थ याला ह्युमस म्हणतात, ह्युमस. पण इथं काय केलंय, इथं म्हणते पालापाचोळा कुजल्यानंतर जमिनीत कोणता गडद रंगाचं द्रव्य तयार होते. आता बघा, एक लक्षात ठेवायचं, जमीन आपण ज्यावेळेस पाहतो जमिनीमध्ये एकतर सेंद्रिय पदार्थ जर तुम्ही टाकलात, काय टाकलात, सेंद्रिय पदार्थ म्हणजे सेंद्रिय खत टाकलात तर जमिनीला गडद काळा रंग येणार आहे, यामध्ये काही शंका नाहीये. परंतु जर हे ह्युमस म्हणजे पालापाचोळ्यामुळे काय तयार होणार आहे, एक सेंद्रिय खत तयार होणार आहे. मग सेंद्रिय खत तयारमुळे जमिनीला कोणत्या रंगाचं, गडद रंगाचं द्रव्य तयार होणार आहे. म्हणजे आपण याला ह्युमस असं म्हणू शकतो, ह्युमस, पूर्ण ह्युमस. इथं जर लीफ मोल्ड असतं, लीफ मोल्ड, इथं जर लीफ मोल्ड असतं ना मित्रांनो, लीफ मोल्ड जर इथं असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं की याचं उत्तर लीफ मोल्ड येईल. कारण की जमिनीत हे कुजल्यानंतर, पालापाचोळा कुजल्यानंतर गडद रंग तयार होतं. म्हणजे तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो. पूर्ण कुजलेला सेंद्रिय पदार्थ म्हणजे ह्युमस, अर्धवट कुजलेला पालापाचोळा म्हणजेच लीफ मोल्ड. पालापाचोळा म्हणजे पालापाचोळा अर्धवट कुजलाय का पूर्ण कुजलायच्या मध्ये दिलेलं नाहीये. परंतु हे नायट्रेट आहे, हे रासायनिक आहे, याचा काही विषय नाहीये. सल्फेट आहे, रासायनिक आहे, याचं काही नाहीये. ओके, प्राथमिक अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आहे. आणि हे कार्बोनेट आहे. ओके, कार्बोनेट, बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट वगैरे ह्याचा स्रोत आहे. एक लक्षात ठेवायचं, हे कार्बोनेट आहे. म्हणजे ह्याचा काही संबंध नसणार आहे, याचा काही संबंध नसणार आहे, ह्याचा बी संबंध नसणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे ह्युमस. ह्युमस म्हणजे स्वतःच्या वजनाच्या 2.5 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते मित्रांनो. ह्युमसमुळे जमीन खूप सुपीक राहते. ह्युमस म्हणजे एक प्रकारचं सेंद्रिय पदार्थच आहे असं आपण गृहीत धरूया. ओके, इथपर्यंत काही डाऊट्स आहे नाहीये. आता पुढचा जो काही भाग आहे, भाग मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील बहुतांशी जमिनी या डॅडॅस खडकापासून तयार झालेल्या आहेत. आता बघा, हा खूप इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला सांगतोय, हे जे काही प्रश्न घेतोय हे सर्व प्रश्न कृषी विद्यापीठाने कृषी सहाय्यक भरतीसाठी विचारलेला 60 प्रश्नांचा पेपर आहे. 60 प्रश्न जे आहेत त्याच्यातले पहिले आतापर्यंत आपण 4 प्रश्न घेतलेले आहेत आणि आपल्याला रोज डेली 10 प्रश्नांचं विश्लेषण करायचं आहे सुरुवातीला. ओके, म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. मला सांगा, असे प्रश्न तुम्हाला येतील का नाही? येतील. फक्त स्कोर वाढवायचे आपल्याला. कुठे माहितीये तुम्हाला, कळालं? मराठी IBPS घेते का TCS घेते हे बघून बरं का. IBPSची मराठी वेगळी आहे, TCSची मराठी वेगळी आहे. IBPSचा पॅटर्न वेगळा आहे, TCSचा पॅटर्न वेगळा आहे. त्याच्यामुळे एक डोक्यात ठेवायचं भावांनो. एक बघा, बहुतांशी ही जी काही जमिनी आहेत या जमिनी कोणत्या रंगाच्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, आपल्याकडे खडक आहे. वाक्य नीट लक्षात ठेवायचे. इथं डायरेक्ट काय बोलतंय, महाराष्ट्रातील म्हणताय. आता इथं जर प्रश्न पडला असता, भारत पडला असता, भारतात सर्वाधिक जमीन कोणती आहे? ही गाळाची जमीन आहे. कोणती आहे? गाळाची जमीन सर्वात जास्त आहे, सर्वात जास्त आहे. आता महाराष्ट्रात सर्वाधिक जमीन कोणती आहे? ही काळी जमीन आहे, काळी जमीन. आता जवळ महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, काळी जमिनीचं भाग भारतात ही जमीन 40% आहे जवळपास बरं का, सरासरी ॲव्हरेज मध्ये 40% आहे. आता ही जर पाहिली तर ही जवळ मी तुम्हाला सांगेल की एक साधारणतः 85 ते 90% आसपास ही जमीन आहे. मग यामध्ये यांनी काय सांगताय हे बघा, काळ्या जमिनी कोणत्या खडकापासून आहे? महाराष्ट्रात आपल्याकडे 3च खडक आहेत. 3 खडक आपण बघूया. एक आहे काळा खडक, म्हणजे बेसॉल्ट खडक आपण म्हणूया. काळा म्हणण्यापेक्षा तुम्हाला प्रॉपर नाव देतो, बेसॉल्ट खडक असं म्हणूया आपण. हे बेसॉल्टचा भाग झाला. दुसरा जी काही आहे त्याला आपण गाळाचे किंवा गाळाचे ऑब्लिक त्याचं दुसरं नाव आहे जलजन्य. गाळाचे ऑब्लिक जलजन्य खडक असं आपण म्हणूया. आणि तिसरं जे आहे त्याला आपण म्हणूया रूपांतरित खडक. कोणतं? रूपांतरित खडक. ह्याला बेसॉल्टला प्राथमिक खडक म्हणतात,
ह्याला दुय्यम खडक म्हणतात आणि ह्या तिसऱ्याला हा रूपांतरित खडक म्हणतात. म्हणजे रूपांतरित खडक असे दोन्हीच्या रूपांतरांमधून म्हणजे बेसॉल्ट आणि गाळाच्या खडकांच्या मधून हे तयार झालेलं असतं. म्हणजे दोन्ही क्रिया होऊन हे बेसॉल्ट खडकाला आपण प्राथमिक खडक म्हणतात. प्राथमिक खडक म्हणलात. यालाच अशिताश्म म्हणतात. अशिताश्म असा शब्द प्रयोग तुम्हाला मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये जर विचारलं, महाराष्ट्रातील जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत आणि ऑप्शन जर बेसॉल्ट नसेल तर इथं ऑप्शन आलं पाहिजे अशिताश्म असा उत्तर आलं पाहिजे. ह्याचं उत्तर हे आहे कारण की जांभ्या खडकापासून जांभी जमीन तयार झालेली असते. ही तर ग्रेनाइट खडक आहे. हे ग्रेनाइट सुद्धा प्राथमिक खडकाचाच भाग आहे. हे ग्रेनाइट लक्षात ठेवायचं. ओके, ही सिस्ट आहे इथं लक्षात ठेवायचं. हा बेसॉल्ट जो आहे, हे बेसॉल्ट नेमकी भानगड काय आहे तर हे जी लावारस आहे, हे लावारस तुम्हाला सांगतो ना, हे काय भानगड आहे लावारस तुम्हाला सांगतो. हे महाराष्ट्र पठार आहे, पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे. हे जवळपास मित्रांनो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही बी नव्हतात आणि मी पण नव्हतो. 65 दशलक्ष सरासरी बरं का, 65 दशलक्ष वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ह्या 65 दशलक्ष वर्षापूर्वी 29 वेळा लावारस बाहेर आला आणि लावारस थंड होऊन जे खडक तयार होतं त्याला बेसॉल्ट खडक म्हणतात. आणि बेसॉल्ट खडकापासून जी जमीन तयार होते त्या जमिनीला काळी जमीन म्हणतात. या जमिनीला रेगूर असा शब्द सुद्धा वापरला जातो. याला काळी कापसाची जमीन सुद्धा वापरलं जातं. यामध्ये चिकन कणांचं प्रमाण, चिकन कण याच्यामध्ये प्रमाण खूप जास्त असतं. या जमिनीला या जमिनीला भेगा पडतात म्हणून याला व्हर्टिसोल सुद्धा म्हटलं जातं. इथपर्यंत तुम्ही हे जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे तुम्ही डोक्यात ठेवले पाहिजे. म्हणजे विश्लेषण करत असताना मागं पुढं बघायचं नाही मित्रांनो. आणि माझं असं तुम्हाला एक मत माझं असेल, माझं ओपिनियन तुम्हाला असेल, विश्लेषण हे स्वतः करा. विश्लेषणमुळं काय होतं माहिती आहे का, आपल्याला एक आयडियाज येते की बाबा ह्याचं उत्तर काय आहे. एक आपण विश्लेषण करतो, ह्याचं विश्लेषण पाहिलं की लगेच दुसऱ्याच आपल्याला विश्लेषण करायला लागतं काय आहे नेमकं. एलिमेट करत चला, ही ग्रेनाइट का नाहीये, सिस्ट का नाहीये, जांभा खडक का नाहीये किंवा बेसॉल्ट का आहे, ह्याच्या मागचं रिझन शोधत चला. म्हणजे ह्याच्या मागचं रिझन शोधत चाललात तर तुम्हाला काय येईल, एकतर आत्मविश्वास वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर कुठलीच लढाई तुम्ही हारू शकत नाही. यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. ओके, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे 5वा नंबरचा प्रश्न. वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे खालीलपैकी कोणते अन्नद्रव्य जमिनीमधून किंवा खतामधून पुरवठा केले जात नाहीत. किती डेंजर क्वेश्चन आहे मास्तर हे. डेंजर आहे, सोपा आहे. ज्यांनी वाचलंय त्यांच्यासाठी सोपं आहे. ज्यांनी नाही वाचलं ना त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगू का, त्यांच्यासाठी काही सोपं काहीच नाहीये. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे मी नेहमी तुम्हाला बोललोय, जे आपल्याला येतंय ना ते आपल्यासाठी खूप सोपं आहे. जे आपल्याला येत नाही ना तो आपल्यासाठी खूप अवघड आहे असं आपण डोक्यात ठेवायचं आहे. लक्षात आलं का. म्हणजे कसं मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं. आता ह्याचं उत्तर काय असू शकतं, नत्र असू शकतं का, कार्बन असू शकतं का, स्फुरद असू शकतं का, पालास असू शकतं. आपण पाहूया. NPK हे नत्र, स्फुरद, पालास. त्यानंतर कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल किंवा सल्फेट असेल. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फेट हे 3 अन्नद्रव्य आहेत. आता हे किती आहेत, हे 3 आहेत. 3 2 6. एकूण माझा दोस्त होता, तुम्हाला माहिती आहे, आम्ही एकाच वर्गात होतो, एरेनॉन नावाचा दोस्त आहे. ह्या एरेनॉन यांनी जमिनीतील 16 अन्नद्रव्य शोध लावले. किती, 16 अन्नद्रव्यांचा शोध लावलेला आहे, बरोबर आहे. मग 16 अन्नद्रव्यांचा शोध लावल्यानंतर याच्यामध्ये आता इथं हे 3 आहेत, याच्यामध्ये इथं आणखी एक 3 मी घेईल. याच्यामध्ये 3 कोणकोणते घेणार, एक याच्यामध्ये मी घेणार कार्बन, याच्यामध्ये मी घेणार ऑक्सिजन आणि याच्यामध्ये मी घेणार हायड्रोजन. काय घेणार, हायड्रोजन घेणार. आता हे 3 ह्या तिघांना सुद्धा प्राथमिक अन्नद्रव्येच म्हणतात बरं का. हे पहिल्या क्रमांकाचे NPK, तसंच हे 3 सुद्धा प्राथमिक. ह्यांना हे मध्यम स्वरूपात लागतात, हे खूप जास्त प्रमाणात लागतात. हे मध्यम आणि हे खूप जे काही लहान आहेत, बारीक आहेत, जे शिल्लक राहिलेले आहेत त्यांना आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो. पण इथं भानगड काय आहे बघा. हे जे आहेत ना, हे 3 पैकी हे 1 2 3 आणि हे 3 6 आहेत का नाही. या 6 पैकी हे जे 2 अन्नद्रव्य आहेत मित्रांनो, हे 2 अन्नद्रव्य हे हवेतून मिळतात. कशातून मिळणार आहेत,
हवेतून मिळणार आहेत. कार्बन आणि ऑक्सिजन कशातून मिळणार आहेत? हवेतून मिळणार आहे. आणि हे हायड्रोजन जे आहेत, हायड्रोजन हे मृदा जल म्हणजे जमिनीतील पाणी याच्यातून मिळणार आहे. आणि हे जे बाकीचे आहेत ना, बाकीचे सगळे हे जे आहेत ना, हे जमिनीतून मिळणार आहेत. जमिनीतून वनस्पतींना आपण देऊ शकतो. नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फेट, जस्त, मॉलिब्डेनम, क्लोरीन, झिंक, तांबे, ओके, बोरॉन वगैरे जे आहेत ना, लोहा वगैरे वगैरे जे आहेत ना, हे अन्नद्रव्ये जे आहेत, हे अन्नद्रव्ये तुम्ही हे जमिनीतून देऊ शकतात. पण ह्याच्यापैकी कार्बन आणि ऑक्सिजन हवेतूनच द्यावं लागेल आणि हायड्रोजन हे मृदा जलातून द्यावं लागेल. जमिनीतील पाणी याच्यातून हे शोषून घेतात. म्हणून हे नत्र नाही, स्फुरद नाही आणि हे पालाश हे तिन्ही प्राथमिक आहेत. याचं उत्तर आहे क. थोडासा अवघड होता, थोडासा सिंपल समजून घेण्याच्या लेवलचा हा क्वेश्चन होता, म्हणून तुम्हाला हे घ्यावं लागेल. ओके, पाहावं लागेल. त्यानंतर पुढचा आहे बघा, कॅल्शियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांना दुय्यम अन्नद्रव्य म्हणतात. का म्हणायचं ह्यांना दुय्यम? ह्यांना दुय्यम का म्हणायचं? मला सांगा, ह्यांना दुय्यम म्हणण्याचं रिझन काय? आता माझी प्राथमिक गरज, माझी दुय्यम गरज आणि माझी सूक्ष्म गरज. आता मला सांगा, एक उदाहरण सांगतो. मला रोज जेवण पाहिजे, तुम्हालाही पाहिजे. म्हणजे मी रोज जेवण करतोय, म्हणजे मला सकाळी म्हणजे दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता, ही माझी प्राथमिक गरज झाली. ही माझी काय झाली? प्राथमिक गरज झाली. दुपारचं जेवण आणि संध्याकाळचे जेवण. म्हणजे हे दोन जर मी घेतले नाही तर मी जगू शकत नाही. मी दुपारी आणि संध्याकाळी जगू शकत नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त मला याच्यामध्ये कधी कधी भूक लागते, काही खाऊ वाटतं. म्हणजे ते जर आपण खाल्लं म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार आहे? बरं वाटणार आहे. पण आपण मरणार आहेत का लगेच? नाहीये. पण काही दिवसांत त्याच्यानुसार आपली लाईफ कमी होणार आहे. पण हेच आहे, जसं आपल्याला मीठ सुद्धा आपल्या शरीराला लागतं, तसंच वनस्पतीला हे एकूण 16 अन्नद्रव्याची गरज आहे. परंतु काहीची गरज खूप जास्त आहे, काहींची गरज मीडियम आहे, तर काहींची खूप एकदम नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे एक म्हणजे खूप कमी प्रमाणात आहे असं मी तुम्हाला सांगते. यामध्ये बघा म्हणजे काय आहे की NPK, नत्र, स्फुरद, पालाश यांना मुख्य म्हणतो. आता इथं कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि याच्यामध्ये गंधक जर आलं असतं तर हे 3चा एक गट तयार झाला असता आणि यांना दुय्यम म्हणतो. उदाहरण बघा, पीक पोषणात त्याचे दुय्यम महत्व आहे. बरोबर आहे, दुय्यम महत्व आहे. इतर अन्नद्रव्याच्या तुलनेने दुप्पट लागते. इतर अन्नद्रव्याच्या तुलनेने दुप्पट लागते. इतर अन्नद्रव्याच्या तुलनेने मध्यम प्रमाणात लागतात आणि इतर अन्नद्रव्याच्या तुलनेने अतिशय कमी प्रमाणात लागतात. जर हे इथं कमी जर असतं तर इथं सूक्ष्म आलं असतं. हे याचं उत्तर हे सूक्ष्म आलं असतं. आणि हे दुय्यम मध्यम म्हणजे इतर अन्नद्रव्याच्या तुलनेत हे काय लागतं? मध्यम प्रमाणात लागतात. म्हणून यांना आपण कोणती अन्नद्रव्ये आपण म्हणूया? ह्याला दुय्यम प्रकारची अन्नद्रव्ये आपण याला म्हणूया. हे आहे दुय्यम अन्नद्रव्ये. इतर अन्नद्रव्याच्या तुलनेने दुप्पट लागणार नाहीयेत. दुप्पट कशाला लागते? मध्यम प्रमाणात आहे. इथं पीक पोषणात त्याचे दुय्यम स्थान आहे. त्याचं दुय्यम पोषणात म्हणते बरं का. पीक पोषणात जर खतांमध्ये जर म्हटलं असतं तर याचं एक कदाचित याचा आपण विचार केला असता. पण उत्तर क्रमांक 3 आहे. हे जे प्रश्न आहेत हे पुस्तकात वाचायला भेटत नाहीत. ह्याला प्रॉपर अक्कल पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं म्हणजे काय पाहिजे भावांनो? ह्याला प्रॉपर आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे अक्कल पाहिजे, तर हे होऊ शकतं. आता बघा पुढचा जो काही आहे, पुढचा घेतो 7 नंबरचा. हे कडधान्य म्हणजे द्विदल तेलवर्गीय पिकांमध्ये अनुक्रमे हित प्रथिने आहेत आणि तेलाचं प्रमाण वाढविण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची आवश्यकता असते? आता तेलाचं प्रमाण आपल्याला एकच माहिती आहे, म्हणजे ठोकताळा तुम्ही ठेवलेलंच असेल मला माहिती आहे. आता बघा या काय आहे, इथं पालास आहे, याच्यामुळे लोळत नाही, कणखरता देते. कणखरता म्हणजे कणखर, मुळ्या कणखर होतात, पिकं ह्याच्यामुळे कणखर होतात. आता इथं लोह आहे. आता लोहमुळे काय आहे? इथं प्रथिने निर्मितीस
निर्मितीस चालना देतात. राहिलं जस्त. आता जस्त माहिती आहे तुम्हाला, जस्त काय काम आहे, जी काही वनस्पतीची आहे त्यांची पाने जी आहेत पिवळी पडतात. जस्तच्या अन्नद्रव्याच्या, आता भात पिकावरती खैऱ्या नावाचा रोग वगैरे डिसीज होतात, पण सर्वप्रथम जस्तमुळे काय होतं, पाने पिवळी पडतात. काय होतं, पाने पिवळी पडतात. परंतु हे याच्यामध्ये पाने पिवळी, इथं प्रथिने तयार झाली, इथं प्रथिने, पण इथं प्रथिने म्हणलं की अजून काही येऊ शकतं. पण जर फक्त तेल जर म्हटलं, तेल अँड प्रथिने असं जरी म्हटलं तरी याचं उत्तर डायरेक्टली गंधकावर जातं. तेल आणि प्रथिने जर तयार करायचं असेल तर गंधकाची आवश्यकता असतेच, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्यांनी पेपर काढत असताना काय घेतलं, सुरुवातीला त्यांनी विषयानुसार पेपर काढले. म्हणजे मृदाशास्त्रावर एवढे, त्यानंतर पीक संवर्धनवर एवढे, असे त्यांनी प्रश्न काढले. आतापर्यंत तुम्ही पाहिलात ना, पहिले जे काही प्रश्न आपण 7 घेतलेत प्रश्न, हे प्रश्न दुसरे आहेत का, सगळे मृदाशास्त्रावरचे प्रश्न आहेत. म्हणजे सिक्वेन्सनुसार आलेले आहेत मित्रांनो. म्हणजे पेपर काढत असताना त्यांनी एकाच पुस्तकातलं नाही काढणार, ज्यांनी प्रत्येक पार्ट जे आहे तुमचे, जे काही फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा इतर जी काही पुस्तकं आहेत त्या पुस्तकाचा वापर करून ते काढणार आहेत. कृषी डायरी असेल किंवा वेबसाईट असतील, किंवा वसंतराव नाईक विद्यापीठाचा जर पेपर असेल तर त्या विद्यापीठाचे जी काही वेबसाईट आहे ते वेबसाईट असेल, किंवा प्रत्येक जी काही गव्हर्नमेंट संशोधन केंद्राची वेबसाईट असेल, हे जे अंतर्गत येतात ते सगळं आपल्याला पाहावं लागेल, हे मात्र नक्की आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे, त्याने दिलेलं आहे गंधक आहे. म्हणजे अन्नद्रव्यावरती तर 1000% प्रश्न असणार आहे. हे बघा, हे दुसरा प्रश्न, कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे प्रथम कवळ्या पानावर व पिकांच्या वाढ बिंदूवर दिसू लागतात. आता कवळ्या पानावर जर म्हटलं की याच्यामध्ये आपल्याला कवळं पान इथं लक्षात ठेवायचं. नेमकं कवळ्या पानातील जे काय होतं, नेमकं पानातील शिरांमधील जे काही भाग आहे ते पिवळा होतो. आता हे काय होतं, याच्यामुळे काय होतं, ही कवळी पानं इथंच येतात. कवळी पानातील जी काही शिरा असतात बघा, हे पान आहे, समजा आपण याला पर्टिक्युलर एक आपण ह्याला नाव देऊया, हे पान आहे, समजू पकडू पान आहे, आणि हे जे शिरा आहेत ना, ह्या शिरांमधला जो भाग आहे इथं, हा जो काही भाग आहे पूर्ण भाग हा पिवळा होतो बरं का. हा कवळ्या पानातील भाग इथं पिवळा होतो, इथं लक्षात ठेवायचं आहे. इथं पूर्ण कवळ्या पानातील भाग पिवळा होतो. म्हणजे पालाशमुळं, स्फुरदमुळं ही वाढ खुंटणार आहे, वाढ बिंदूवर परिणाम होईल या अन्नद्रव्याचा जर वापर केला तर. पण लोहमुळं ह्या सगळ्या क्रिया होतात, म्हणून याचं उत्तर क्रमांक 4 आहे. याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत मित्रांनो. पहिला मुद्दा आहे लक्षणे. पहिला मुद्दा काय आहे, हे लक्षणे. लक्षणे काय आहेत, लक्षणे काय आहेत, जर ह्या अन्नद्रव्याचं काय लक्षण आहे, हे लक्षणे आणि त्याचे जे काही आपण त्याच्यावरती आपण आणखी एक महत्वाचा मुद्दा बोलू शकतो की बाबा हे लक्षणाच्या व्यतिरिक्त आणखी याच्यामध्ये काय येऊ शकतं. लक्षणे आहे, त्याच्यावर उपाय काय केलं पाहिजे ते, किंवा त्याचा पुढचा मुद्दा ह्याचं कार्य काय आहे, कार्य काय आहे, लक्षणे काय. जर युरिया खत दिलं तर, नत्र अन्नद्रव्य दिलं तर त्याचं कार्य काय असू शकतं, किंवा पालाश दिलं तर त्याचं कार्य काय असू शकतं, किंवा लक्षणं काय असू शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. याचं उत्तर आहे 4 नंबरचं, याचं लोह हे उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे मित्रांनो आजच्या या घटकातला. काय म्हणतोय मी, जमिनीच्या पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात. जमिनीच्या पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात. म्हणजे पीक लागवडीसाठी प्रोत्साहन देतं, म्हणजे पोषक अन्नद्रव्याचा पुरवठा करते. समजा म्हणजे जमिनीमध्ये एखादं पीक घेतलं तर त्या पिकासाठी आवश्यक असलेले घटक पुरवतात, त्याला आपण काय म्हणतो, जमिनीची उत्पादकता म्हणतो. नाही म्हणू शकत ना, उत्पादकता म्हणजे हेक्टरी उत्पादकता झाली, म्हणजे त्याच्यामधून एकूण किती उत्पादन झालं. शाश्वतता म्हणजे शाश्वत एवढं होणारच आहे असं होऊ शकत नाही, यापैकी नाही असं होऊ शकत नाही. जमिनीची सुपीकता ह्याचं उत्तर येऊ शकतं. जमिनीची सुपीकता किती आहे हे याच्यावरून आपण ठरवू शकतो. सुपीकता म्हणजे या क्षमतेला आपण सुपीकता असं म्हणू शकतो. मित्रांनो पुढचा जो काही लेक्चर आहे उद्या होईलच, याच्यामध्ये आपण शंका नाहीये. परंतु तुम्ही नवीन असाल तर हे जे काही आपलं यूट्यूब आहे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा, स्टेटस ठेवा,
ओके, तुमच्याकडे जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती हे पाठवा, एवढं तर तुम्ही माझ्यासाठी करू शकता. म्हणजे जेवढे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल किंवा स्टेटस ठेवू शकता, सहकार्य करा. रिक्वेस्ट करतोय, म्हणजे तुम्हाला आदेश देत नाहीये, विनंती करतोय, सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि उर्वरित 11 पासून ते 20 पर्यंतचा जो काही भाग आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ. काही दिवस आपण 10-10 प्रश्न घेऊया, काही दिवसानंतर आपण थोडंसं जास्त घेऊ, काही अडचण नाहीये, परंतु सध्या तरी आपण एवढ्यावरच थांबूया. ओके, तोपर्यंत सगळ्यांना ओके, राम राम, नमस्कार. सगळ्या ॲग्रिकॉस यांना शुभेच्छा. आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.